मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मॅथेमॅटिकल लॉजिक या पहिल्या चॅप्टरचा एक्सरसाइज 1.4 1.4 चा क्वेश्चन 1 पाहणार आहोत। राइट द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिंबॉलिक फॉर्म। नंबर 1, इफ ट्रायंगल इज इक्विलॅटरल then it is equiangular। ठीक आहे, तेव्हा कसं लिहायचं? तेव्हा लक्षात ठेवा इफ पासून सुरू झालं आणि मग इथं दुसरा आहे देन, म्हणजे हा इफ देन चं सेंटेन्स स्टेटमेंट आहे। ज्या वेळेस इफ देन चं असो अँड चं असो त्यावेळेस आपल्याला पी लिहायचं आहे। तर सोल्युशन याचं लक्षात ठेवा लेट पी। इफ नाही लिहायचा आणि त्याच्या पुढचा जो जेवढा स्टेटमेंट असेल देन पर्यंत ते घ्यायचं पी आणि देन नंतर आफ्टर देन जेवढं स्टेटमेंट असेल ते घ्यायचं क्यू। तर पहा मी इफ नाही लिहायचा ट्रायंगल इज इक्विलॅटरल, तर इथं लिहायचं आहे ट्रायंगल, ट्रायंगल इज, triangle is equilateral। क्यू लिहायचा आहे देन नाही लिहायचं। इट इज इक्विअँग्युलर, तो इथं लिहायचा आहे इट इज इक्विअँग्युलर। बोला ठीक आहे। तो मग आता लक्षात ठेवा हा जो इफ देन आहे 1.2 जो व्हिडिओ आहे 1.2 एक्सरसाइजचा व्हिडिओ तो आठवणीनं पहा। त्याच्यात मी कंडिशन शिकवली आहे का बा इफ देन। लक्षात ठेवा इथं समजावून सांगतो का इफ देन याच्यासाठी इम्प्लाइज वापरतात। अँड असलं तर याच्यासाठी हा साइन, और असला तर याच्यासाठी हा, ठीक आहे। इफ अँड ओन्ली इफ याच्यासाठी इफ अँड ओन्ली इफ साठी वापराचा डबल इम्प्लिकेशन। बस एवढं लक्षात ठेवायचं आहे बा। हा इफ देन चा वाक्य आहे तर त्याने म्हटलं आहे बघा सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहा। तर इथं फक्त एवढं लिहायचं सिंबॉलिक फॉर्म। लिहिताना क्वालिटीचं लिहा, ठीक आहे। इफ देन इम्प्लाइज न दाखवता तर तिथं दोन टिंब करायचं पी इम्प्लाइज क्यू। झाला तुमचा 1 मार्क पकला। चलो बोलो, ठीक समजलं? सेकंड स्टेटमेंट इट इज नॉट ट्रू दॅट आय इज ए रियल नंबर। लक्षात ठेवा कधीही निगेशन घ्या का जर तुम्ही सिंबॉलिक फॉर्म घ्या पुढं वर्बल फॉर्म येणारा काही येऊ पी आणि क्यू घेताना कसं घ्यायचं ऍसर्टिव्ह, होकारार्थी नकारार्थी निगेशन चालत नाही। हे पक्क डोक्यात बसवा। काय बोलत आहोत? इट इज नॉट ट्रू दॅट आय इज ए रियल नंबर। तर इथं फक्त एवढं लिहायचं आहे लेट पी। निगेशन नाही घ्यायचं तर काय घ्या लागल? होकारार्थी ऍसर्टिव्ह आय इज ए रियल नंबर। तर इथं लिहा लागल आय इज ए रियल नंबर। बोला एकच स्टेटमेंट आहे म्हणजे क्यू येणारच नाही, दोन तुकडे नाहीच। तर ठीक आहे, तर मग याचा सिंबॉलिक फॉर्म, सिंबॉलिक फॉर्म। आता सांगतो बघा निगेशन का नाही घ्यायचं। इथं जर निगेशन घेतला असता तर सिंबॉलिक फॉर्म लिहिता आला। आपल्याला कसं देऊ ना इट इज नॉट ट्रू, इट इज नॉट ट्रू म्हणजे निगेशन। आय इज ए रियल नंबर, तर आय इज ए रियल नंबर कशानं दाखवला हो? पी न। तर ह्या इट इज नॉट ट्रू साठी निगेशन, आय इज ए रियल नंबर साठी पी। तर ह्या झाला तुमचा सिंबॉलिक फॉर्म। चलो बोलो, ठीक आहे। मग एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा 2 स्टेटमेंट झाले।
तिसरं सांगत आहोत, इवन दो इट इज नॉट क्लाउडी इट इज स्टील रेनिंग. हार्ड स्टेटमेंट आहे, काही समजत नाही. अशा वेळेस काय करायचं पहा. अशी जर हार्ड असली तर सोप्या स्टेटमेंट मध्ये लिहायचं. जे सांगत आहोत ते ॲक्युरेट, बिलकुल परफेक्ट. लक्षात ठेवा. कसं लिहायचं? दी सेम स्टेटमेंट मे बी रिटन ॲज, असं स्पष्ट लिहायचं. दी सेम स्टेटमेंट may be written as. ठीक आहे. कसं लिहिता येते पहा. त्याने म्हटलं इवन दो इट इज नॉट क्लाउडी, याचं काही कामच नव्हतं. इट इज नॉट क्लाउडी, बोला. अँड इट इज रेनिंग, स्टील काय पाहिजे? बिलकुल नाही पाहिजे. झाला आपलं सिंपल स्टेटमेंट. मग कसं मांडता येते? इट इज नॉट क्लाउडी अँड इट इज रेनिंग. चलो बोल. या झाला तुमचा सिंपल स्टेटमेंट. मग आता हा सिंपल स्टेटमेंट झाला तर बा लक्षात ठेवायचं, याचं उत्तर आता कुठं लिहू? याचं उत्तर तर बा याले मिटवून टाकू आपण. लक्षात ठेवा, मी असा बाण करत आहोत. इट इज रेनिंग. तर बाप्पा आता एवढं जर झालं असन तर याचं लेट पी. इट इज नॉट क्लाउडी, मेहरबानी करदा चुकवाचं नाही. नॉट आला, निगेशन नाही चालत पी आणि क्यू लिहिताना. आपल्याला होकारार्थी ऍसर्टिव्ह लिहायचं आहे. तर कसं लिहायचं? इट इज क्लाउडी, इट इज क्लाउडी असं. दुसरं आहे इट इज रेनिंग, हे व्यवस्थित आहे. तर इथं लिहायचं इट इज रेनिंग. झालं. मधात काय आहे? बात अँड आहे. मात्र आता बा याचा आहे ना सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म दोन तीन काय आहे रे बा? पी घेतला इट इज क्लाउडी, पण स्टेटमेंट आहे इट इज नॉट क्लाउडी. तर नॉट साठी लावायचा निगेशन, इट इज क्लाउडी साठी हाय पी. अँड इथं लिहायचं अँड इट इज रेनिंग, इट इज रेनिंग. तर ह्या कशानं दाखवला बा? तर क्यू न. या झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. चलो बोलो. एवढं जर झालं असेल तर चौथं स्टेटमेंट पाहून घ्या. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द स्काय इज नॉट ब्ल्यू. प्लेन स्टेटमेंट आहे. कसं लिहायचं आहे बा? तर शुभारंभ करायचा आपल्याला. सोल्युशन इथं लिहायचं आहे लेट पी. ठीक आहे. मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट. ठीक आहे. इफ अँड ओनली इफ नाही लिहायचं, कारण तो आहे डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे. क्यू लिहा द स्काय इज नॉट. तो इथं नॉट आला, निगेशन चालत नाही, ऍसर्टिव्ह पाहिजे. नॉट नाही लिहायचा, इज ब्ल्यू असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म पाहिजे याचा. सिम्बॉलिक फॉर्म. तर इथं लिहून राहिलो सिम्बॉलिक फॉर्म. दोन तीन. मिल्क इज व्हाईट हा दाखवला पी न. इफ अँड ओनली डबल इम्प्लिकेशन. द स्काय इज नॉट साठी निगेशन. द स्काय इज नॉट ब्ल्यू, तर स्काय इज ब्ल्यू क्यू न दाखवला
त्याचा निगेशन म्हणजे ह्या झाला क्यू. चलो बोलो, समजलं का? मग एवढं जर समजलं असेल तर पाचवं स्टेटमेंट पाहून घ्या. स्टॉक प्राइजेस आर हाय इफ अँड ओनली इफ स्टॉक्स आर रायझिंग. पुन्हा कसं लिहायचं आहे तर बघा लक्षात ठेवा. सोल्युशन लेट पी स्टॉक prices are high if and only if लिहायचा नाही, इथं लिहायचं क्यू. stocks are rising असं जमलं. symbolic form स्टॉक प्राइसेस आर हाय एवढा स्टेटमेंट पी न दाखवला. इफ अँड ओनली इफ साठी डबल इम्प्लिकेशन स्टॉक्स आर रायझिंग ह्या दाखवला क्यू न म्हणजे या झाला तुमचा क्यू. बोला एवढं जर झालं असेल तर बोला पट्ट झाले. 5 झाले. 6वं पाहून या एक स्टेटमेंट राहिलं तर मग पहिलं मिटवतो, बाकीचं तर तसंच ठेवतो कारण आपल्याला काही कामच नाही. एक स्टेटमेंट राहिला म्हणजे हा प्रश्न पूर्ण होऊन जाते. ठीक आहे, पहा कोणता राहुला? 6वा. तर बा 6वा स्टेटमेंट काय आहे? 6वं स्टेटमेंट इफ कुतुब मीनार कुतुब मीनार is in Delhi, then Taj Mahal is in Agra. चलो बोलो. काहीच नाही, साधं सिंपल आहे. सोल्युशन पाहून घ्या. इथं लिहायचं लेट पी कुतुब मिनार इज इन दिल्ली. इफ देन चं वाक्य आहे म्हणजे इम्प्लाइज येईल. तर बघा इफ देन नाही लिहायचं आहे. कुतुब मिनार इज इन दिल्ली. कुतुब मिनार इज इन दिल्ली. क्यों? ताजमहल इज इन आगरा. ताजमहल इज इन आगरा. ठीक आहे. इथं लिहायचं सिंबॉलिक फॉर्म. If Qutub Minar is in Delhi, then Taj Mahal is in Agra. P implies Q. If then साठी implies. हे झाला तुमचा क्वेश्चन 1. बोला. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर याच्यानंतर बरोबर पॉज करून लिहून घ्या. क्वेश्चन 2 पहा. ठीक आहे. क्वेश्चन 2 पाहून घ्या. Find the truth value of each of the following statement. Truth value of each of the following statement हा क्वेश्चन चालू करण्याच्या अगोदर मेहरबानी करा लक्षात ठेवा तो 1.2 चा व्हिडिओ आवर्जून पहा. मी काय सांगतो बा हे नाही समजतच नाही. माझं म्हणणं आहे बघा लक्षात ठेवा अँड ची डेफिनेशन काय सांगते बा. अँड ची डेफिनेशन तर टी अदरवाइज फॉल्स. दुसरा आहे ऑर ची डेफिनेशन यप अदरवाइज ट्रू. हे जर पाठ नाही केलं तर चॅप्टर सेटच नाही. तिसरं लक्षात ठेवा इम्प्लाइड ची डेफिनेशन
TFF otherwise true. आणि चौथा आहे डबल इम्प्लिकेशनची डेफिनेशन TTT FFT otherwise false. बस ज्या विद्यार्थ्याला ह्या 4 डेफिनेशन पाठ आहे, लक्षात ठेवा, पूर्ण चॅप्टरवर राज करसाल, अर्धाही मार्क नाही. हे जर पाठ नसेल, हेच मेन आहे, चाबी आहे या चॅप्टरची, की आहे ही. तर मग असो, इट इज नॉट ट्रू दॅट 3 - 7i इज अ रियल नंबर. मग मी पहिल्यांदा सांगलो, आताही सांगत आहो का बा निगेशन घेता येत नाही. हा एकच स्टेटमेंट आहे, इट इज नॉट ट्रू दॅट. फक्त मेन आहे स्टेटमेंट 3 - 7i इज अ रियल नंबर. तर याचं सोल्युशन कसं लिहायचं, बस तेवढं लक्षात घ्या का बा p दोन टिंब 3 - 7i इज अ रियल नंबर. 3 - 7i इज a रियल नंबर, इज a रियल नंबर. ठीक आहे. इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट ट्रू दॅट. मग आता एवढं जर झालं असल तर याचा सिंबॉलिक फॉर्म काय होणार आहे? सिंबॉलिक फॉर्म असं, इट इज नॉट ट्रू दॅट मीन्स निगेशन. 3 - 7i इज अ रियल नंबर, याच्यासाठी दाखवला p. ठीक आहे, बसलं का डोक्यात? आता एवढं जर झालं असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. कसं लिहायचं बा? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ p इज 3 - 7i इज अ रियल नंबर. काय बा स्टेटमेंट ट्रू आहे का? बिलकुल नाही. व्हाय? तुम्हाला लक्षात ठेवा, व्हॉट इज आय? आय इज द इमॅजिनरी नंबर. हा रियल नंबर नाही, हा इमॅजिनरी नंबर आहे. म्हणजे बा हे स्टेटमेंट फॉल्स आहे, खोटा आहे. हा स्टेटमेंट जर खोटा आहे तर मग फॉल्स स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील? बा f राहील आहे ना. ट्रू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू t राहील, फॉल्स स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू f राहील. हा जर फॉल्स स्टेटमेंट आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल? बात f होईल. चलो बोल. मग आता एवढं जर झालं असेल तर सिंबॉलिक फॉर्म निगेशन p आहे. तर बाय हा निगेशन जशाना तसा या p ची ट्रूथ व्हॅल्यू f आली, म्हणून p च्या ऐवजी f भरायचं. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर इक्विव्हॅलन्सचं साइन दाखवायचं आहे ना. निगेशनचं काम काय आहे? हा ज्याच्या पाठीवर बसतो तो जर ट्रू असेल तर त्याला फॉल्स करतो आणि फॉल्स असेल तर ट्रू करतो. हा फॉल्स आहे म्हणजे याचं उत्तर आलं टी. शेवटी उत्तर लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी ट्रूथ व्हॅल्यू of the given statement is t. या पद्धतीनं स्टाइलिश लिहायचं. खरं सांगत ह्या ज्या समरी दिली ते लिहून घ्या. नसल लिहिलं तर आता तरी लिहून घ्या. आता मी मिटवतो, लक्षात घ्या. याच्याशिवाय तुमचं पान हलणार नाही. हे येतच नाही, हे नाही, पुढचे नाही. जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर पाठ करा आणि पहा मग कसा तुमचा चॅप्टर धावते. बरोबर ऐका फक्त बस. पहा मग मी सुरुवात करून राहिलो. इफ ए जॉईंट व्हेंचर इज ए टेम्पररी पार्टनरशिप. वा, काय म्हणत आहे? देन डिस्काउंट ऑन परचेस इज क्रेडिटेड टू द सप्लायर. ठीक आहे. तर मग इकडे सोल्युशन याचं पाहून घ्या कसं मांडायचं. तर पहिले तर लिहायचा लेट p. इफ देनचं स्टेटमेंट आहे म्हणजे इफ देन नाही लिहायचं. इफच्या नंतरचं जेवढं स्टेटमेंट असल देन पर्यंत तो दाखवायचा p न आणि देनचा पुढचा जो असल तो दाखवायचा q न.
बस हेच मी प्रत्येक वेळेस सांगत आहो. ए जॉइंट व्हेंचर is a temporary partnership a joint venture is a temporary partnership. क्यों लिहायचा? डिस्काउंट ऑन परचेस is credited to the supplier. ठीक आहे. आज स्टेटमेंटचं मिनिंग नाही समजलं ना तर ट्रूथ व्हॅल्यू रॉंग होते. म्हणून बा इंग्रजी समजलंही पाहिजे आणि त्याचं मिनिंग पण काढता आलं पाहिजे. तर बा याचं आहे ना आपण विचार करू. ठीक आहे. तर मग पहिली गोष्ट तर याचं पहिले तर काहीच नाही, सिम्बॉलिक फॉर्म लिहून टाकायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म जेवढं जमते तेवढं विचार करायचाच नाही. आता इफ देनचं वाक्य आहे म्हणजे बा हा झाला आहे ना पी, इफ देन साठी इम्प्लाइज न क्यू, काहीच कारण नाही विचार करायचं. ठीक आहे. इथं हे पण लिहून ठेवायचं ट्रूथ व्हॅल्यू. वेळ कमी आहे ना, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज. इथं लिहून ठेवायचं ट्रूथ व्हॅल्यू. जेवढं होते तेवढं बरोबर मोकळं करायचं इज असं. ठीक आहे. आता विचार करायचा एक जॉईंट व्हेंचर इज ए टेम्पररी पार्टनरशिप. हाय ना बरेच लोक आहे. चाल म्हणजे बा 2 महिन्याचं सीजन आपण पूर्ण करून टाकू. माझ्याजवळ 5,000 आहे, तूही 5,000 दे, आपण 10,000 धंदा करू 2 महिन्याचा, मग नफा येईल ते वाटून घेऊ. टेम्पररी पार्टनरशिप. ठीक आहे. ए जॉईंट व्हेंचर इज ए टेम्पररी पार्टनरशिप होते ना जगात. म्हणजे हा स्टेटमेंट ट्रू झाला. म्हणजे ट्रू झाला म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू होईल ती, आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू ती झाली. डिस्काउंट ऑन परचेस इज क्रेडिटेड टू द सप्लायर. तुम्ही दुकानात गेले, डिस्काउंट देऊन राहिले दुकानात, तुम्ही पैसे देताय, तुम्ही माल विकत घेता, डिस्काउंट तुम्हाला भेटल म्हणजे कस्टमरला भेटल, गिरायकाला भेटल आहे ना. माल जो सप्लाय करत आहे, माल आपण विकत घेता तो डिस्काउंट आपल्याला. माल जो त्या दुकानाला सप्लाय करत असतो त्याला काय तर डिस्काउंट. म्हणजे हा स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल रे बात या बोला. मग आता एवढं जर झालं असेल तर बा इफ देनचं वाक्य आहे तर बा पी ची व्हॅल्यू आली ट्रूथ व्हॅल्यू टी, क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आली. म्हणून असं लिहायचं पी च्या ऐवजी टी इम्प्लाइज, क्यू च्या ऐवजी एफ, इक्विव्हॅलन्सचं साइन दाखवायचं. इम्प्लाइज ची डेफिनेशन सांगते टी एफ एफ. पाठ असलं तर शक्य आहे. टी एफ एफ अदरवाइज ट्रू. हाय तर टी न एफ आहे म्हणजे उत्तर याचा आन्सर एफ येईल. आणि म्हणून तुम्हाला सांगा लागल द ट्रूथ व्हॅल्यू of the given statement is या. अशा पद्धतीनं व्यवस्थित लिहायचं आहे तरच तुमचे पूर्ण मार्क निघतील. क्वालिटीचा आन्सर सांगतो राजू, तुम्ही विश्वास ठेवा. ठीक आहे. डन. तिसरा स्टेटमेंट पहा. Every accountant is free to apply his own accounting rules if and only if machinery is an asset. पहिले तर विचार करायचाच नाही. आपलं जेवढं जमते तेवढं लिहून घ्यायचं. सुरुवात करून राहिलो बघा सोल्युशन. इथं लिहायचं लेट पी आहे ना. इफ अँड ओनली इफ च्या अगोदरचं जे स्टेटमेंट राहील तो पी लिहायचं आणि त्याच्या नंतर जे राहील ते क्यू लिहायचं. प्रत्येक वेळेस सांगून राहिलो एव्हरी accountant is free
is free to apply his own accounting rules if and only if एवढं लिहायचं नाहीये, पुढचं लिहायचं आहे मशिनरी is an asset. बोला इफ अँड ओनली इफ आहे म्हणजे आपल्या सिंबॉलिक फॉर्म होणार आहे. सिंबॉलिक फॉर्म काय होणार आहे बा, तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू इफ अँड ओनली इफ साठी डबल इम्प्लिकेशन वापरल्या जाते. आता बा याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. तर बा पहिले तर लिहूनच ठेवायचं, वेळ कमी राहते. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज. दुसरं स्टेटमेंट लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज. आता विचार करा, एव्हरी अकाउंटंट इज फ्री टू अप्लाय हिज ओन अकाउंटिंग रूल. जो कोणी अकाउंटंट असेल इफ अँड ओनली इफ मशिनरी इज अँड असेट. असेटचा अर्थ होतो मालमत्ता. जो कोणी अकाउंटंट असेल काय त्याची जर स्वतःची जर मशिनरी असली तर याचा अर्थ असा थोडा आहे का तो आपल्या मनाचे नियम लावल आहे ना. जे नियम आहेत गव्हर्नमेंटचे तेच लावल, काय आपल्या मनानं थोडा लावणार आहे. म्हणजे बा एव्हरी अकाउंटंट इज फ्री टू अप्लाय हिज ओन अकाउंटिंग रूल. लक्षात ठेवा, आपल्या मनाचे तो नियम ओरिजिनल मध्ये लावू नाही शकत. जे हाय कायद्यानं तेच लावल. केव्हा म्हणताय इफ अँड ओनली मशिनरी इज अँड असेट. म्हणजे मशिनरी जे काही असेल, कॉम्प्युटर म्हणा, जे काही XYZ त्याची मालमत्ता असली तरी तो आपल्या मनाचे नियम नाही लावू शकत. आणि हे स्टेट म्हणते का मनाचे नियम लावत आहे. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू पी ची काय झाली बा, तर F झाली. म्हणजे एव्हरी अकाउंटंट इज फ्री टू अप्लाय हिज ओन अकाउंटिंग रूल. हे शक्य नाही आहे. मी जरी अकाउंटंट असलो म्हणून मी काही रूल थोडे लावणार. जे सेंट्रल गव्हर्नमेंटने रूल्स दिलेले असतील तेच लावणार आहोत, आपल्या मनाचे लावणार नाही. जरी माझ्या मालमत्तेचे मशिनरी असतील तरी माझ्या मालमत्तेची मशिनरी आहे ना, कॉम्प्युटर आहे, ठीक आहे, लॅपटॉप आहे, XYZ जे काही त्याला लागते ते. म्हणजे हे वाक्य मशिनरी इज अँड असेट मालमत्तेची राहू शकते. म्हणजे याचा अर्थ क्यू ची स्टेटमेंट काय झाला बा, तर टी झाला. मग आता लक्षात ठेवायचं, या पी ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आली तर इथं लिहायचं डबल इम्प्लिकेशन क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू टी आली. आहे ना. डबल इम्प्लिकेशन ची व्याख्या काय सांगते बा, तर डबल इम्प्लिकेशन ची व्याख्या सांगते. काय सांगते बा, तर टी टी टी. डेफिनेशन सांगत डबल इम्प्लिकेशन ची टी 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 एफ एफ टी अदरवाइज फॉल्स. हाय का टी टी, हाय का एफ एफ नाही, म्हणजे अदरवाइज फॉल्स. म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली काय रे बा, तर लक्षात ठेवायचं फॉल्स आली. तर म्हणून इथं लिहा लागते का ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज F. चलो बोल पुढचं पाहून घ्या. नायदर 27 इज ए प्राइम नंबर नॉट डिव्हिजिबल बाय 4. मग आता एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा, पहिले तर विचारच नाही करायचा. पहिले तर सोल्युशन कसं लिहायचं आहे बा, तर लक्षात ठेवा का इथं लिहायचं आहे लेट पी बस. नायदर 27 इज प्राइम नंबर नॉट डिव्हिजिबल बाय 4. तर बा मी रोज सांगतो का बा नायदर नॉर नॉट निगेशन स्टेटमेंट मध्ये लिहिल्या जात नाही. तो लिहिताना ऍसर्टिव्ह लिहा, होकारार्थी लिहा, नकारार्थी लिहू नका. स्टेटमेंट आपल्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये मांडता येणार नाही. वी कॅन नॉट राईट इन सिंबॉलिक फॉर्म. आणि म्हणून लक्षात ठेवा, नायदर टाळून लिहायचं आहे ना. काय करायचं बा, तर बा लक्षात ठेवायचं नायदर लिहायचं, नायदर नॉर नाही लिहायचं. तर बा 27 इज ए
prime number. Prime number. This is assertive sentence. Q. 27 is divisible by 4. आता एवढं जर झालं असेल तर याचं सिंबॉलिक फॉर्म काय होणार आहे? सिंबॉलिक फॉर्म. तर सिंबॉलिक फॉर्म होणार आहे नायदर 27 इज ए प्राइम नंबर नॉट डिव्हिजिबल बाय 4. तर बा लक्षात ठेवा, नायदर म्हटलं तर याला निगेशन लावा लागल, म्हणजे निगेशन पी. अँड नॉट डिव्हिजिबल बाय म्हणजे नॉर म्हटलं तर निगेशन आहे ना क्यू. बोला झालं बरोबर. पी मीन्स 27 इज ए प्राइम नंबर. तर या झाला नायदर 27 इज प्राइम नंबर नॉट 27 इज डिव्हिजिबल बाय 4. याचा यूज झाला नॉट साठी. म्हणून होकारार्थी असर्टिव्ह लिहायचे जेणेकरून निगेशन मांडता येईल. चलो लवकर बोला. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा ट्रूथ व्हॅल्यू पहिलेच लिहून ठेवायचं. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज, नंतर विचार करत बसा, वेळ वाचल. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज. आता बा लक्षात ठेवा 27 इज ए प्राइम नंबर असं तो म्हणत आहे. कुठं आहे वो प्राइम नंबर? 9 त्रिक 27, भाग जातो 27 ला आहे ना. 27 इज डिव्हिजिबल बाय 9 आहे ना. 9 त्रिक 27. ठीक आहे, म्हणजे हा प्राइम नंबर नाही आहे. 27 इज नॉट ए प्राइम नंबर. त्यानं पी म्हटलं का 27 इज ए प्राइम नंबर म्हणजे हे काय आहे बा? फॉल्स स्टेटमेंट. आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू झाली या. चलो बोलो, एवढं डोक्यात आलं पाहिजे. पुढे आहे बघा 27 इज डिव्हिजिबल बाय 4 आहे ना. डिव्हिजिबल बाय 27 ला 27 ला 4 न डिव्हिजन होतच नाही, पूर्ण भाग जात नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा याचं पण ट्रूथ व्हॅल्यू झाली या. 27 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4 कम्प्लिटली. आणि म्हणून तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का हा निगेशन जशानं तसा. पी ची व्हॅल्यू आली या. हा अँड जशानं तसा, निगेशन जशानं तसा, क्यू ची व्हॅल्यू आली या. इक्विव्हॅलन्स आहे ना. शिकलो आपण का बा निगेशन हा ज्याच्या पाठीवर बसतो तो ट्रू असला तर फॉल्स करते, फॉल्स असला तर ट्रू करते. म्हणजे एफचं निगेशन होईल टी. हा अँड जशानं तसा, एफचं निगेशन होईल टी. बोला अँड ऐक. अँडची डेफिनेशन टी टी टी. हाय टी टी, तो उत्तर राहील टी. म्हणजे बा आता म्हणून मानता येते का ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज टी. बोला लवकर सांगा हो का नाही. मग आता एवढं जर झालं असेल तर 5वं स्टेटमेंट पाहून घ्या. तुमच्या समोरच दाखवत आहोत 5वं. एक राहिला फक्त. म्हणजे क्वेश्चन हा पूर्ण होऊन जातो. 5वा स्टेटमेंट सांगून राहिलो. 3 इज प्राइम नंबर अँड अँड ऑड नंबर. एकदम सोपा आहे होय हा तर, काहीच नाही. ठीक आहे. 5वा असं 3 is a prime number and odd number. काय याच्यात एकदम सोपा साधा स्टेटमेंट आहे. काहीच पाहायचं कामच नाहीये, दमच नाहीये. पहा पटकन लिहायचं सोल्युशन. इथं लिहायचं लेट
P, दोन टिंब, 3 is A, prime number. Q and an odd number, 3 is an odd number. जमलं. symbolic for and आहे. मग हे काय होणार आहे बा, तर ह्या झाला and, P and Q. आता बा लक्षात ठेवा, इथं पहिलेच लिहून ठेवायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P is, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q is काय आहे बा, P 3 जे प्राइम नंबर, बिलकुल बरोबर आहे. ट्रूथ स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. तर ट्रू स्टेटमेंट जर असलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते रे बात ती. दुसरं त्याला म्हटलंय का बा 3 इज अन ऑड नंबर, हे पण बरोबर आहे. दिस इज दी ट्रू स्टेटमेंट. ऑड नंबर आहे 3, म्हणजे याची पण ट्रूथ व्हॅल्यू टी होईल. तर बा लक्षात ठेवा, P ची ट्रूथ व्हॅल्यू टी आली तर P च्या ऐवजी टी भराचं अँड Q च्या ऐवजी टी भराचं इक्विव्हॅलेंस. अँड ची डेफिनेशन टी. ठीक आहे, म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली रे बात टी आली, आणि म्हणून लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज टी. क्वेश्चन 2 तुमचा पूर्ण झाला. क्वेश्चन 3 पाहून घ्या. क्वेश्चन 3 पाहून घ्या. इफ P and Q are true and R and S are false, find the truth value of the following compound statement. अशा टाइपचा प्रश्न आला ना, मजाक नाही, लॉटरी लागली. आपल्याला सर्वच त्यानं देऊन टाकला, फक्त मांडायचं आहे. काय मांडायचं आहे मात्र बा, P आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू त्याला देऊन टाकली. बोला समजते. P आणि Q आर ट्रू म्हणताय, म्हणजे ट्रू म्हणताय म्हणजे P ची ट्रूथ व्हॅल्यू काय देऊन टाकली बात ती. बोला ठीक आहे. Q ची अँड हा सब जशाला तसं लिहायचं, बाकी काहीच नाही. फक्त इथं इक्विव्हॅलेंस असं दाखवा. या Q आहे, याची पण ट्रू व्हॅल्यू टी दी राहील. स्पष्ट म्हटलं P and Q आर ट्रू, म्हणजे P ची ट्रूथ व्हॅल्यू टी राहील, Q ची ट्रूथ व्हॅल्यू टी राहील. R and S आर फॉल्स, तर हा अँड जशाला तसा R ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. बस तिथं पाहायचा आणि इथं सेट करायचा. इक्विव्हॅलेंस हा जशानं तसा पहिले कंस सोडवा. आता इथं प्रॉब्लेम काय, मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे, फक्त 4 डेफिनेशन पाठ करावं, पूर्ण चॅप्टरले नाचवू आपण. टी अँड एफ असं नाही, फक्त इथं पाच. अँड म्हटल्यावर त्याची डेफिनेशन तोंड पाठ पाहिजे. टी 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 हाय का, टी 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 अदरवाइज फॉल्स. टी टी नाही म्हणजे या झाला फॉल्स. हा कंस पण लावायचा आता काम नाही. पुन्हा इथं अँड आला. अँड ची व्याख्या टी 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 अदरवाइज फॉल्स. हाय का टी टी नाही अदरवाइज फॉल्स. झालं पहिलं गणित. हायेस्ट का एक स्टेटमेंट लिहून टाकायचं. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज एफ. हे तर 1760 वेळा लिहिलं, पाठच झालं असं. बस बाकी तर काही नाही. पा इथं पाहून घ्या. आता आपल्याला पाठ होऊन गेलं का P ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, Q ची पण टी आहे, R ची फॉल्स आहे आणि S ची पण फॉल्स आहे. वेळ गमवायचा नाही. बरोबर इथं 3 रेषा असं काय, आता P च्या ऐवजी T इम्प्लाइज Q च्या ऐवजी T ऑर. लक्षात घ्या. R आहे तर F लिहायचं अँड S साठी पण F, कारण तिथं वर्त दिलाय R अँड S आर फॉल्स. आपल्या मनानं नाही. झालं. आता
आता अडचण काय येते तर डेफिनेशन तुमच्यापाशी नाही आहे. पाठ करा, फक्त माझं ऐका, 4 डेफिनेशन पाठ करा, कुठंच पडत नाही. ऐकून घ्या. इम्प्लाइज, इम्प्लाइजची डेफिनेशन TFF हाय का TF अदरवाइज ट्रू, TF नाही, अदरवाइज ट्रू म्हटलं तर याचं येईल TR. अँड आहे, अँड ची व्याख्या TTT हाय का TT नाही आहे, अदरवाइज फॉल्स, तर इथं लिहायचं फॉल्स. आता ऑर आला, ऑर ची डेफिनेशन यप हाय का यप नाही, यप अदरवाइज ट्रू, यप नाही, म्हणून याचं उत्तर येईल टी, अदरवाइज ट्रू. ठीक आहे. थेस लिहायचा आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज टी. बोला. मग आता एवढं जर झालं असं, लवकर बोला. 2 झाले. तिसरं पाहून घ्या. असं फक्त एवढं करायचं, इक्विव्हॅलन्स दाखवायचा आहे, हा निगेशन, असं पूर्ण असं लिहायचं, हा निगेशन. P दिसला तर याची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, हा R जशानं तसा S ची ट्रूथ व्हॅल्यू F आहे. अँड इथं हा निगेशन जशानं तसा Q ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, अँड R ची ट्रूथ व्हॅल्यू S आहे. सॉरी, R ची ट्रूथ व्हॅल्यू F. यस नाही, F पाहिजे, तोंडातून निघून गेला. चलो बोलो. पहिले हा जशानं इक्विव्हॅलन्स, हा निगेशन जशानं तसं T च्या पाठीवर निगेशन बसला तर बा T चा F होतो, म्हणजे हा F झाला और F असं. अँड लक्षात ठेवा, T च्या पाठीवर निगेशन बसला तर F झाला अँड F असं. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर हा निगेशन जशानं तसं, हा आहे ना, इथं ऑर आहे. ऑर ची डेफिनेशन यप हाय यप, तर इथं लिहायचं यप असं. हा अँड जशानं तसा, इथं पाहून घ्या अँड आहे. अँड ची डेफिनेशन टी हाय का TT नाही, अदरवाइज फॉल्स, तर इथं येईल फॉल्स. म्हणून डेफिनेशन पाठ करा. इक्विव्हॅलन्स, निगेशन असं. इथं अँड आहे, अँड ची डेफिनेशन TTT हाय का TT बिलकुल नाही, अदरवाइज फॉल्स, तर इथं येईल फॉल्स. फॉल्सच्या पाठीवर निगेशन बसला, हा ज्याच्या पाठीवर बसतो तो खरा असला तर खोटा करते, खोटा असला तर खरा करते, म्हणजे फॉल्सचा येईल ट्रू, म्हणजे इक्विव्हॅलन्स टी. आणि शेवटी उत्तर लिहायचं का बस काय लिहिणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज टी. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज टी. बोला. किती झाले बा? 3. चौथं पाहून घ्या. हे स्टेटमेंट आहे, आता माहितच आहे, तर या इक्विव्हॅलन्स P च्या ऐवजी भराचा आहे T, इम्प्लाइज Q च्या ऐवजी T, डबल इम्प्लिकेशन हा निगेशन P च्या ऐवजी T, और लक्षात ठेवा Q च्या ऐवजी T. बस. आता ज्या विद्यार्थ्यांना डेफिनेशन पाठ आहे त्याला अळतच नाही, पहिले सांगणं बाहेर सोपं आहे. इम्प्लाइज ची व्याख्या TFF हाय का TF नाही, अदरवाइज ट्रू, TFF अदरवाइज ट्रू, म्हणजे हा झाला T. डबल इम्प्लिकेशन, निगेशन, और ची व्याख्या FF हाय का FF नाही, अदरवाइज ट्रू, FF नाही, म्हणून इथं येईल ट्रू, अदरवाइज ट्रू. T डबल इम्प्लिकेशन, T चं निगेशन F.
डबल इम्प्लिकेशन काय सांगते पहा. तर डबल इम्प्लिकेशन सांगते टी 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 एफ एफ टी. हाय का टी टी? नाही. हाय का एफ एफ? नाही. अदरवाइज फॉल्स. इथं लिहायचं अदरवाइज फॉल्स. म्हणून शेवटी उत्तर लिहायचं. काय लिहिणार आहे? ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज या. चलो बोलो. पुढचं पाहून घ्या. काही विचार करायचं कामच नाही. टाइमपास करायचंच नाही. इथं पाहून घ्या. हे एवढं मोठं स्टेटमेंट आहे. काय घेणं नाही आपल्याला. पी दिसला तर टी, यस दिसला तर याच्या ऐवजी या असं. ह्या कंस ब्रॅकेट या आर आहे. आरच्या ऐवजी या. और निगेशन ऑफ पी च्या ऐवजी टी implies Q च्या ऐवजी T और S च्या ऐवजी F. बोला. भरण्यात चूक झाली तरच चुकलं, अन्यथा नाही. पाहून घ्या. P ची किंमत ट्रूथ व्हॅल्यू T, S ची F और ची F बरोबर आहे. ठीक आहे. हा R निगेशन, हा निगेशन. P ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, Q ची पण T आहे, S ची F आहे. बिलकुल बरोबर. बरोबर सोडवा. बाकी तर काहीच नाही. इथं आर आहे. आर ची डेफिनेशन एफ एफ एफ. हाय का एफ एफ? नाही. अदरवाइज ट्रू. तर हा येईल ट्रू. इम्प्लाइज हा एफ असं. चलो बोलो. एवढं जर समजलं असेल तर हा आर, हा निगेशन असं. हा निगेशन, हा और झाला, हा निगेशन, हा ब्रॅकेट, हा निगेशन असं. इम्प्लाइज ची डेफिनेशन टी एफ या. हाय का टी एफ? नाही. अदरवाइज टी एफ एफ अदरवाइज ट्रू. टी एफ नाही, अदरवाइज ट्रू होईल म्हणजे टी आला. और एफ असं. एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा. ठीक आहे. इम्प्लाइज ची डेफिनेशन टी एफ एफ. पाहून घे. टी आय एफ आहे. टी एफ एफ. हे एफ झालं. और ह्या निगेशन, ह्या ब्रॅकेट, हा निगेशन, हा ब्रॅकेट. टी तर निगेशन एफ और एफ असं. तर पाहू बरोबर कन्फ्यूज नाही व्हायचं. काय सांगत का बा हा जो निगेशन आहे हा पूर्णाला आहे. लक्षात घ्या. काय सांगत बा का हा निगेशन, हा ब्रॅकेट, टी च निगेशन एफ हा वाला और हा एफ जशानं तसा ह्या ब्रॅकेट. बोला. मग आता काय करायचं बा तर इक्विव्हॅलन्सचं चिन्ह मात्र विसरू नका. बस एवढी काळजी घे. मग काय सांगत आहो बा इक्विव्हॅलन्स एफ और. हा निगेशन, और ची डेफिनेशन एफ एफ एफ. आय एफ 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 असं. इक्विव्हॅलन्स एफ और. एफ च निगेशन टी, और ची व्याख्या एफ एफ एफ. हाय का एफ एफ? नाही. अदरवाइज ट्रू. अदरवाइज ट्रू. तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आली. इथं लिहून राहिलो म्हणून लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट. गिवन स्टेटमेंट इज टी. चलो बोलो. पाचव्याचं ट्रूथ व्हॅल्यू टी आली. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर एक स्टेटमेंट लास्ट राहिला तो पण सांगून देतो. पाहून घ्या. 6वं पहा. काही नाही, एकदम सिंपल आहे. इक्विव्हॅलन्सचं चिन्ह हा निगेशन असं. पी च्या ऐवजी टी और, आर च्या ऐवजी एफ अँड एस च्या ऐवजी एफ असं भराचं. बरोबर निगेशन ब्रॅकेट.
ह्या वाला आरच्या ऐवजी यप अँड जशानं तसं निगेशन जसं यसच्या ऐवजी यप असं अँड क्यूच्या ऐवजी टी भरताना चूक झालं तर गेलं चेक करून घ्या निगेशन ब्रॅकेट टी ची ट्रूथ व्हॅल्यू टी और जशानं तसं आर ची ट्रूथ व्हॅल्यू यप अँड जशानं तसा यस ची ट्रूथ व्हॅल्यू यप अँड निगेशन जशानं तसा आर ची ट्रूथ व्हॅल्यू यप अँड निगेशन जशानं तसं यस ची ट्रूथ व्हॅल्यू यप अँड जशानं तसं क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू टी मग एवढं जर झालं असेल तर हा निगेशन लक्षात ठेवा टी और अँड ची व्याख्या टी 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 हाय का टी टी नाही अदरवाइज फॉल्स असं अँड निगेशन जमलं हा यफ अँड यफचं निगेशन टी अँड टी ब्रॅकेट पूर्ण इक्विव्हॅलन्स निगेशन और ची व्याख्या यप 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 हाय का यप यप नाही अदरवाइज ट्रू अँड निगेशन अँड ची व्याख्या टी 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 हाय का टी टी नाही अदरवाइज फॉल्स हा जशानं तसा असं इक्विव्हॅलन्स टी द निगेशन यप अँड निगेशन ऑफ अँड ची व्याख्या टी 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 हाय का टी टी नाही अदरवाइज फॉल्स इक्विव्हॅलन्स यप अँड यपचं निगेशन टी अँड ची व्याख्या टी 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 हाय का टी टी नाही अदरवाइज फॉल्स म्हणजे बा सांगायचं तात्पर्य या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली बा तर यप आली शेवटी उत्तर लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज यफ तुमची एक्सरसाइज संपली 1.4 ठीक आहे लक्षात ठेवा याच्यामधले 3 क्वेश्चन पूर्ण झाले चौथा आणि पाचवा आहे तो थोड्या वेळानं म्हणा का उद्याच्या व्हिडिओ मध्ये पहा कारण खूप मोठा होत आहे ठीक आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बारकाईनं शिकवणारा माणूस आहे आणि सुंदर उत्तर देऊन देतो म्हणून कृपा करून आठवणीनं आवर्जून सांगतो घंटी वाजवा नमस्कार